मध्ये जर सहभागी व्हायचा असेल तर रमीज खिजर आणि नूरन चोगले आणि सत्तार यांच्याशी आपण संपर्क साधावा। धन्यवाद। चलिए दोस्तों, पहला ओवर लेके आए हैं साइश मात्रे। जी हां, अपने लाइन लेन से बटके अंपायर सादिक सर ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ और अतिरिक्त रन के साथ अकाउंट ओपन हो चुका है। बल्लेबाजी करने वाली टीम बासित अय्यान 11 मानगांव। सर किस तरह से देख सकते हैं, क्योंकि एक मानगांव तहसील से टीम बिलोंग कर रही है और एक सीवदन तहसील से, हालांकि दोनों भी टीमों को इस विकेट के ओवर खेलने का बहुत बार मौका भी मिल चुका है और इसी के ओहो, ये नो बॉल करार दिया है। इसी बीच नो बॉल के ऊपर एक रन मिलेगा और ये आता हुआ चौका यानी मुफ्त का पंजा मिलेगा। इस तरह के रन खर्च नहीं करने चाहिए क्योंकि ये 5 रन बहुत ही कीमती थे सर। चुकीला माफी नाहीये। इकडे धाव संख्येला कंट्रोल करावं लागेल, अशा प्रकारचे चेंडू टाकले नक्कीच कंट्रोल करावे लागतील आणि दोन्ही टीम जर पाहिलं तर अगदी बॅलन्स आहे, एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। जी हां, हवा में खेलने की गलती तो की है उस गेंद के नीचे फील्डर। ओहो, मगर ये फ्री हिट था। ये शायद खिलाड़ियों को याद था, क्योंकि जैसे ही कैच लपका फेक इस तरह से यानी थ्रो इस तरह से कुछ आवाजें सुनाई दी। देखिए जीवन दान यहां पे मिलता हुआ। नो बॉल के ऊपर कितना नुकसान हुआ। रजत मुंडे जैसे बल्लेबाज को यहां पे आउट कराने का सुनहरा मौका उनके पास था, मगर एक नो बॉल की वजह से बहुत सारा नुकसान होता हुआ। साइश मात्रे गेंदबाजी के मार्ग पर 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और स्ट्राइकिंग एंड पर किरण पवार। राइट आर्म लेफ्ट आर्म ओवर द विकेट। जी हां, इसमें दबा परफेक्ट यॉर्कर करने की कोशिश की, जड़ में डाल दिया था, काफी हद तक सफल रहे, उसे खेला था मिड ऑन की दिशा में, मगर ये जोखिम भरा रन जरूर था। अगर सीधा निशाना स्टंप पे होता तो शायद रनआउट होने का खतरा यहां पे नजर आ रहा था। जैसे वैसे एक रन यहां पे मुकम्मल, 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहला ओवर यहां पे प्रगति पर, 30 गज का दायरा मौजूद। 4 ओवर का यह मुकाबला, मगर जैसे ही जीवन दान मिला, जीवन दान का फायदा उठाते हुए अगली ही गेंद के ऊपर लाजवाब यहां पे स्वीप हमें देखने को मिला। रजत मुंडे के बल्ले से आता हुआ यह शानदार छक्का। खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी रजतने खेळलाय। काय चर्चेत आहे हा खेळाडू चांभारली गावचा आणि आज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये निवड केली जाते या खेळाडूची। गेल्या वर्षी जर पाहिलं तर नजीब मुल्ला ट्रॉफी विशेष गाजवताना त्यांना आपण पाहिलं। अशा खूप साऱ्या उपलब्धता रजत मुंडेच्या आहेत आणि आज तेच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत। दुसऱ्याही बाजूला जर पाहिलं तर आपल्याला करण मडवी पाहायला मिळत आहेत, बंटी बद्रिके पाहायला मिळत आहेत, साईश मात्रे पाहायला मिळत आहेत। म्हणजे दोन्ही टीम या बॅलन्स आहेत आणि एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार, त्यामुळे प्रेक्षकही सज्ज झालेत या चांगल्या मॅच साठी। 14 रन स्कोर कार्ड पर। जी हां, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, कैच फिर से एक बार हो सकता था। ओमकार वहां पे मौजूद थे, मगर उनके हाथों को ब्रश करता हुआ ये स्क्वायर कट का शॉट, गेंद सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार 4 रन। मॅच चांगली होईल। एका बाजूला जर पाहिलं तर बासित मुंडे आणि बरोबर ना मौलाना साहेबांची टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला सुकृत मांजरेकर, कारण सगळ्या टीमच्या मालकांची नावं देखील गरजेचे आहेत, कारण ते सुद्धा मेहनत घेतात, एवढे आयकॉन लांबून आणतात, टीम सुद्धा निवडतात, त्यामुळे त्यांचाही आपण आवर्जून उल्लेख इकडे करूयात। आणि आज या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर हे सगळे खेळाडू दर्जेदार क्रिकेट खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत। जी हाँ, ये देखिए यहाँ पे कमबैक किया है। गेंदबाज की मैं तारीफ तो जरूर करना चाहूंगा, क्योंकि एक छक्का, एक चौका, एक पंजा में इस ओवर में सब कुछ देखने को मिला है। मात्र विकेट नहीं मिला है, जो विकेट के मौके थे वहां पे उन्होंने गवाए, मगर थोड़ा सा तकदीर का साथ होना चाहिए सर, क्योंकि तकदीर आपके पास होगी तो क्या से क्या हो सकता है, ये भी हमने देखा है। जी हाँ, जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला था। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे। एक रन यहाँ पे आसानी के साथ मिलेगा और देखते देखते पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर में 19 रन खर्च किए, काफी खर्चीला ओवर रहा साइश मात्रे का। हालांकि सर पहले ओवर में 30 गज का दायरा होता है और 30 गज के दायरे में 10-12 रन या 15 रन भी आते हुए हमने अक्सर देखे हैं, मगर यहाँ पे उन्होंने 19 रन खर्च किए हैं। हो, थोडंसं महागडं राहिलं हे षटक आणि 19 धावा म्हणजे चांगली धावसंख्या आहे, परंतु या स्पर्धेमध्ये म्हणजे बऱ्यापैकी 70% वेळा तर असं झालं की पहिल्या ओव्हरची सुरुवात 20 धावांनी झाली आणि ही त्या मैदानाची ही ओळख देखील राहिलेली आहे, त्यामुळे इकडे प्रयत्न करावे लागतील धावसंख्येला थोडंसं कंट्रोल करण्याचं। आणि कारण रजत मुंडे लयमध्ये आलेत, जर का किरण पवार लयमध्ये आले तर एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते।
चंदू सर, यहाँ पे एक गेंदबाज है जो मुझे याद है, उस गेंदबाज के ऊपर हम सभी ने देखा कि अपने उन्होंने 2 मैच खेले, 2 ओवर किए और 2 ओवर में उन्होंने मात्र 6 रन खर्च करते हुए 3 बल्लेबाजों को आउट किया और लगातार 2 मरतबा मैन ऑफ द मैच भी रहे। नाम है अक्षय बोडेरे और इसी बीच नए गेंदबाज आए हैं विजय पवार। विजय पवार अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। अब विजय के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी, यहां से कमबैक करना होगा, कम से कम खर्च रन करने होंगे क्योंकि पहले ओवर में 19 रन आए हैं। मगर रजत मुंडे के ऊपर उसका कोई असर नहीं है। जैसे ये फुलर लेन गेंद दिखी, अपने घुटने के बल गए और उस गेंद को खेल दिया है स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। खूप चांगला स्ट्रोक, खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल इकडे या षटकाची रजतसाठी। टायमिंग खूप चांगलं करतात, अशा प्रकारच्या स्ट्रोकसाठी टायमिंग चांगलं पाहिजे। पहिलाच बॉल पायावर करण्याचा प्रयत्न होता, घेतला आणि फेकला आंब्याच्या झाडाच्या वरून। 6 धावांसाठी फटका देखील या ठिकाणी खेळला गेलाय। विजय पवारकडे टॅलेंट आहे। रायगडच्या कर्जत तालुक्यातील आमराई गावचा हा वेगवान गोलंदाज आहे आणि त्यांच्याकडून ही कामगिरी केली जाते। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे 7, 8 आणि 9 फेब्रुवारी मध्ये आपल्या विभागातील आणखीन एक मानाची स्पर्धा म्हणजे टायगर ग्रुप वडवली ही स्पर्धा आपल्या भेटीला येते, ज्यामध्ये एक हाफ हा गावनिहाय असेल आणि एक हाफ हा IPL फॉर्मॅटचा असणार आहे आणि 2 लाख आणि 1 लाखाचा पुरस्कार असणारी टायगर ग्रुप वडवली स्पर्धा फेब्रुवारी महिन्याच्या 7, 8 आणि 9 या तारखेला पार पडणार आहे। याची नोंद सगळ्या संघांनी, संघ मालकांनी आणि आयकॉनने सुद्धा घ्या। इस छक्के की सहायता से 25 रन। जी हां, इसमें दबा फिर से एक बार जड़ में डाल दिया था, ऑफ स्टंप के बाहर यॉर्कर करने का प्रयास था और ये काफी हद तक सफल रहा गेंदबाज विजय का। उस गेंद को हालांकि स्लाइस किया था मगर गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। बहुत ही अच्छी शुरुआत यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम बासी दयान 11 मानगांव की। शिवांश 11 श्रीवर्धन, हालांकि लोकल बॉयज और इन खिलाड़ियों ने सर बहुत मर्तबा बचपन से मैं कहूँगा कि इस विकेट के ऊपर क्रिकेट खेला है, खासा अनुभव है उनके पास और अंदाजा भी है कि इस विकेट के ऊपर कितने रन बन सकते हैं, कितने रन बनने चाहिए। जी हां, इसमें तब हवा में खेलने की गलती की है या करवाई है। बहुत ही आसान सा कैच, शॉट मिड विकेट की दिशा में और एक बड़ी मछली जाल में। किरण पवार बैक टू द पैवेलियन। किरण माघारी परतताना पाहायला मिळतात। विजयच्या वेगाचा उल्लेख मी केला होता की प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे। जरी षटकाराने सुरुवात झाली, त्यांनी जे कमबॅक केलं हे लाजवाब होतं आणि किरण जरी माघारी परतले असेल तर या टीमची स्ट्रेंथ मोठी आहे आणि आता शुभम जाधव यांचं मैदानातील आगमन आपण पाहतोय। लास्ट मैच में शुभम जाधव ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी और अच्छी गेंदबाजी भी की थी। एक ऑलराउंडर के हैसियत से इस खिलाड़ी ने काफ़ी प्रभावित किया है। अपने नाम का परचम हर तहसील में उन्होंने लहराया है, वही शुभम जाधव। अक्सर अय्यान 11 मानगांव इसी टीम में खेलते हुए दिखाई देते हैं और आज भी देखिए एक मुख्य अस्त्र के रूप में, एक मुख्य खिलाड़ी के रूप में उन्हें अपनी ये भूमिका को अदा करना होगा क्योंकि किरण पवार के ऊपर सभी की निगाहें थी। एक बहुत ही बड़े बल्लेबाज है, नामचीन बल्लेबाज है, मगर पहले मैच में भी असफल रहे और इस मैच में भी कुछ खास नहीं कर पाए। इस मैच में उन्होंने मात्र 1 रन अपने टीम के लिए जोड़ा। मगर रजत के बारे में सर कहूंगा, रजत ने काफी कमाल की शुरुआत की है। अब तक उनके बल्ले से 2 छक्के और 2 चौके हमें देखने को मिले हैं। कुल मिला के पहली 3 गेंदों में कभी गेंदबाज हावी रहे तो कभी बल्लेबाज भी हावी रहे हैं। हालांकि शुरुआत छक्के से हुई मगर यहाँ पे किरण पवार जैसे बल्लेबाज को भी चलता किया है विजय पवार ने। विजय पवार अपनी पावर दिखाते हुए तेज तर्रार गेंद और सही लंबाई और सही दिशा के साथ गेंदबाजी करने की उनकी खासियत फिर से एक बार यहाँ पे नजर आती हुई, क्योंकि सर एक छक्का लगाने के बाद फिर से वापसी करना थोड़ा सा मुश्किल होता हुआ अक्सर हमने देखा। जी हाँ, इस पर दबा ओवर पिच गेंद थी, ऑन द राइज उसे खेला था यहाँ पे। हो रन आउट होने का खतरा साफ मंडरा रहा था। एक क्षण तो ऐसा लग रहा था कि ये रन आउट हो ही जाएंगे। अगर सीधा निशाना स्टंप के ऊपर होता तो ये रन आउट 100% थे, मगर बाल बच गए। और वही मैं अक्सर कहता हूं कि तकदीर का साथ भी आपके पक्ष में होना बेहद जरूरी है।
एक संधी होती या ठिकाणी आणि संधी ही काही खूप मोठी नसते, छोटी सुद्धा असते आणि तसाच एक एक छोटी संधी होती, परंतु प्रॉपर गॅदरही नाही होऊ शकला, डायरेक्ट हिट नाही लागू शकला आणि बचावले गेले तिकडे मात्र शुभम देखील. परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न, मागील 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. विजय पवारने कमबॅक इकडे केलाय. ही मॅच सुद्धा चांगलीच मॅच होताना पाहायला मिळेल. आज शेवटचा दिवस रॉयल फेस्टिवलचा, प्रेक्षकांची गर्दी मुंबईपासून दुबईपर्यंत प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेवर, हे सगळं वैशिष्ट्य रॉयल फेस्टिवलचं पाहायला मिळतं. विजय की अगली गेंद, जी हाँ इस मरतबा हाफ ट्रैकर करने की गलती और वो भी रजत के सामने, तो सही नसीहत दी है रजत ने और वही नतीजा. फिर से एक बार डीप स्क्वेअर लेग सीमारेखा के बाहर गेंद, 6 रन. हो, चांगलं चाललं होतं सगळं काही आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा रजतसाठी थोडासा मागे बॉल टाकला आणि अखूट टप्प्याच्या बॉलवर त्यांची पोझिशन लवकर येते बॉलची आणि तीच इकडे पाहायला मिळाली आणि चांगला फटका खेळला गेलेला आहे. उजव्या हाताचे बॅटर तर चांगले खेळतात, परंतु डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी थोडीशी जास्त संधी आहे इकडे आणि इकडल्या बाजू सीमारेषा थोडीशी कमी लांबीची आहे, त्याचा फायदा देखील होतो आणि कधी कधी वाऱ्याची जी दिशा आहे ही सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते आणि त्याचा सुद्धा फायदा बॅटरला होताना पाहायला मिळतो. और इसी वजह से हर एक टीम के ओनर और कैप्टन चाहते हैं कि हमारे टीम में बाएं हाथ के बल्लेबाज और बाएं हाथ के गेंदबाज भी रहे, एक अच्छे ऑलराउंडर रहेंगे, मगर ज़्यादातर बाएं हाथ के बल्लेबाजों को यहाँ पे आमंत्रित किया ही जाता है और अनुभव भी यही है, इतिहास भी यही कहता है कि बाएं हाथ के बल्लेबाज जो जो यहाँ पे आए हैं उन्होंने इतिहास रचा है. इस बीच फिर से एक बार विजय की अगली गेंद, जी हाँ बहुत ही बढ़िया गेंद थी, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद, जरूर उसे पुल करने के प्रयास में चूक गए थे क्योंकि पेस जबरदस्त जनरेट किया था. जब तक बल्ला उनका नीचे आता तब तक गेंद बल्ले के स्टिकर पर लगी थी. शॉट मिड विकेट की दिशा में ओमकार जब तक उस गेंद को फील्ड करते तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका था. देखते देखते पहले 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. सर किस तरह से देखते हैं आगे आने वाला समय कैसा होगा, क्योंकि 17 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं. इसी औसत को अगर मेंटेन किया बल्लेबाजों ने तो तकरीबन 68-70 के आसपास रनों की संख्या यहाँ पे नजर आ रही है. 34 धावा झालेल्या आहेत. पहा एक गोष्ट इकडे पाहायला मिळते, म्हणजे टीमचे जे प्रमुख बॉलर होते ना विजय पवार आणि साईश यांच्यावर 2 ओव्हर संपलेले आहेत. ही एक जमेची बाब आहे. बॅटिंग टीमची बॅटिंग लाईनअप अजूनही मोठी आहे, त्यामुळे जेवढ्या धावा झाल्या तेवढ्या व्हायला हरकत नाही येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये. परंतु बॉलरचा प्रयत्न तोच असणार आहे, जरी आता चांगली धावसंख्या झाली असेल त्याला कुठेतरी कंट्रोल करायचं. आणि असं काही नाही की आयकॉनने जर चांगली बॉलिंग टाकली आहे तर कधी कधी गावातल्या खेळाडूंनी सुद्धा चांगल्या बॉलिंग टाकलेल्या आहेत तिकडे. आणि जरी 4 आयकॉनवर बऱ्याच निर्भर टीम असतात, परंतु हाही या मैदानाचा इतिहास आहे. गावातल्या खेळाडूंनी सुद्धा खूप साऱ्या मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत, हा सुद्धा या स्पर्धेचा इतिहास आहे. या दरम्यान पुन्हा एकदा खुश खबर, कुडगाव क्रिकेट क्लब यांच्या वतीने 13, 14, 15 जानेवारी 2025 रोजी मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल ते म्हणजे तब्बल 50,000 रुपये प्लस ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 रुपये प्लस ट्रॉफी. आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज, मॅन ऑफ दी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज अशी पारितोषिकं सुद्धा दिली जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण अहमद रईस, त्याचप्रमाणे वसीम हसवारे आणि कैफ हसवारे यांच्याशी संपर्क साधा. चलिए दोस्तों मैदान पर चलते हैं. इसी बीच एक बहुत ही बढ़िया स्ट्रोक हमें देखने को मिला. पहली गेंद खराब थी, नो बॉल करार दिया था और उसके बाद वाइड करार दिया था पहला सर, या नो बॉल वाइड दिया था. ओके, तो पहली गेंद वाइड और उसके बाद यहाँ पे लगता हुआ ये छक्का, यानी पहली ही गेंद के ऊपर सर 7 रन आ चुके हैं. और रजत मुंडे असा खेळाडू तुम्ही ते एकदा बाहेर भेटा, थोडा शांत एवढे तर यस मैदानात एकदा उतरला की तो मग जबरदस्त. इस मरतबा अच्छी गेंद थी, उंगलियां फेरी थी गेंदबाज साई ने. जस्ट शॉट हार्ड लेन जिसे कहा जाता है क्रिकेट के परिभाषा में, वहां पे गेंद थी, मगर पहले गेंद के मुकाबले में इस गेंद में रफ्तार हमें कम नजर आई. अपनी उंगलियां फेरने की वजह से गेंद को थोड़ा सा घुमाव भी प्राप्त हुआ और बल्लेबाज को चकमा देने में कामयाब रहे साई की अगली गेंद. जी हाँ, फिर से एक बार देखिए उसी तरह से इस मरतबा हवा में लहराती हुई गेंद थी, फ्लाइटेड गेंद, बिल्कुल परख नहीं पाए थे. अंतिम क्षणों पर अपना बल्ले को नीचे लेके आए हाई बैकलिप के साथ, मगर तब तक गेंद लैंड हो चुकी थी. उसे खोद कर खेला था मिड ऑन की दिशा में 1 रन के लिए. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 42 रन. तीसरा ओवर यहाँ पे प्रगति पर, 42 रन ऑन स्कोर कार्ड.
बहुत ही मजेदार ये मैच होगा, ऐसा मुझे पहले से ही लग रहा था, क्योंकि एक तरफ हम देख सकते हैं कि बड़े बड़े नाम हैं टेनिस क्रिकेट के विश्व में, उन्होंने अपने नाम का डंका बजवाया है। रजत मुंडे, उसी के साथ किरण पवार को हमने देखा, इसके पहले शुभम जादव खेल रहे हैं। शुभम जादव ने भी इस साल में बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है हर मैदान पर। ये देखिए फिर से एक बार लॉफ किया है ओवर द कवर, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है, एक लंबी दौड़ लगाएगी कवर के दिशा में, बहुत ही बढ़िया कैच। और इसी के साथ शुभम को जाना होगा, शुभम बैक टू द पवेलियन। दो बड़ी मछली जाल में फंसा तो ली है, मगर बहुत सारे रन श्रीवर्धन शिवांश 11 ने खर्च किए हैं, यही एक चिंता का विषय उनके लिए। किरण पवार, उसी के साथ शुभम जादव आउट होने के बाद रजत का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज, लास्ट मैच के हीरो विश्वजीत ठाकुर, मोटिया नाम से सुपरिचित, और लास्ट मैच में 6 गेंदों में 6 छक्के लगाने का कारनामा उन्होंने अंजाम दिया, और उन्हीं की बल्लेबाजी की वजह से वो पहला मैच वो जीते थे, क्योंकि पहले 3 ओवर में बहुत कम रन दिखाई दे रहे थे स्कोर कार्ड पर, मगर अंतिम ओवर में 6 गेंदों पर लगातार 6 छक्के लगाकर 36 रन वसूल किए थे। रनों की संख्या में फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 4 गेंदें हो चुकी है, अभी भी 2 गेंदें आना बाकी। इस ओवर में भी मिला जुला ओवर हमें नजर आता हुआ, क्योंकि एक छक्का भी इस ओवर में आया है, बिंदी गेंद भी देखी है, विकेट भी चटकाया है। साई ने कमबैक तो बहुत ही बढ़िया किया है, क्योंकि लास्ट 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च करते हुए एक सफलता अर्जित की है। साही को इसी तरह से अपने परफॉर्मेंस को दिखाना होगा, क्योंकि पहले 2 ओवर में बहुत सारे रन खर्च हुए हैं, पहले ओवर में 19, दूसरे ओवर में 15। जी हां, इस मरतबा ओवर पिच करने की गलती की है और उसका पूरा फायदा उठाया, अंदर आइस गेंद को खेला है, लॉफ किया है, वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रन। कॉन्फिडन्स म्हणतात ना, तो हा या ठिकाणी पाहायला मिळतो, ज्या वेळेला तुम्ही एका वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये असता, पहिला बॉल इनसाइड आउट आणि एवढा टायमिंग प्रॉपर, म्हणजे क्रिकेटचा पुस्तकी फटका खेळावा ना तसा फटका इकडे खेळलाय, आणि चांगली सुरुवात केली विश्वजीत यांनी सुद्धा। आज विश्वजीत का दिन है, क्योंकि लास्ट मैच में भी 3 मरतबा उनको जीवन दान मिले थे, और उसका फायदा उठाते हुए उन्होंने 6 छक्के भी लगाए थे। यहां से छक्के से शुरुआत और मुसलसल ये दूसरा छक्का, विश्वजीत ठाकुर ऑन द फायर, इस मरतबा मिड विकेट को चुना है, कमाल का ये स्ट्रोक। खूप चांगला, इकडे त्याच्या विरुद्ध चुकी करून तुम्हाला चालणार नाहीये, आणि ही चुकी तर इकडे झालेलीच आहे, आणि लगातार दुसरा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय। धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर झालेली आहे ती 54 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, आणि आता ही शेवटची ओव्हर सर महत्वाची आहे। 15 जरी रन आले तरी टार्गेट 70चं सेट होऊ शकतं, परंतु प्रतिस्पर्धी टीमला आता विचार करावा लागणार आहे, कारण रजत चांगल्या फॉर्मात आहेत, विश्वजीत आल्या आल्या तुटून पडलेत, या दोघांना कसं रोखायचं, आणि अन्यथा जर धावसंख्येला कंट्रोल नाही केलं तर एक मोठं धावसंख्या इकडे उभारली जाऊ शकते। शिवांश 11 श्रीवर्धन की तरफ से नए गेंदबाज आए हैं, ओमकार को किसी भी हालत में यहां पे वापसी करानी होगी। ये अंतिम 6 गेंदें डिसाइड करेंगी कि आप किस तरफ जा रहे हैं। ओमकार की पहली गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप, नेगेटिव सोच यहां पे नजर आई, बल्लेबाज से गेंद को दूर रखने का प्रयास था, मगर ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर भटकते हुए दिखाई दिया, और इसी वजह से अंपायर ने दंडित किया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ेगा। राइट आर्म राउंड द विकेट। जी हां, इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद थी ओमकार की, हालांकि कारपेट के सहारे उसे खेला है जरूर, डी पॉइंट में फील्डर तैनात और एक ही रन यहां पे मिलेगा। इसी तरह की कंट्रोलिंग गेंदबाजी आपको करनी होगी, आपके पास दूसरा कोई चारा नहीं है, वरना फिर से एक बार 365 दिन आपको इस मैदान पर इस टूर्नामेंट में खेलने का मौका मिलेगा। बहुत सारे टूर्नामेंट आप खेलोगे, मगर ये टूर्नामेंट जो उसकी टेस्ट है, जो उसका एक ऑरा है वो अलग है, और इसी वजह से यहाँ पे अगर जीतना है तो इस ओवर में आपको करामत करनी होगी। मगर डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा नाचते नाचते आगे आए, उस गेंद को हाफ वॉली बनाकर उड़ाया, इस मरतबा मिड विकेट सीमा रेखा के बाहर। लगातार ये तीसरा छक्का मोटिया के बल्ले से।
हो, म्हणजे आजच्या दिवसातील तिसरी षटकार हॅट्रिक त्यांनी केली आहे लगातार तिसऱ्यांदा. कारण मागील ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवर आता स्ट्राईक मिळाल्यानंतर पुन्हा एकदा. आणि आता कदाचित प्रेक्षकांना असाही प्रश्न पडलेल की एका दिवसात 2 वेळा कारनामा तर नाही होणार, हे दिल मांगे मोर. परंतु प्रतिस्पर्धी टीमही चांगली आणि ते सुद्धा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. बॉल मुहैया करवाइए। जी हाँ, आउट ऑफ द पार्क ये गेंद गई थी। फिर से एक बार ढूंढ के लाया है हमारे वॉलंटियर्स ने। मैं वॉलंटियर्स का भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। मगर रनों की संख्या देखिए इस छक्के के सहायता से 62 रन, 62 रन ऑन अ स्कोर कार्ड। अभी भी अंतिम 3 गेंदें आना बाकी, सॉरी 4 गेंदें आना बाकी। राइट आर्म राउंड द विकेट, ओमकार की अगली गेंद। जी हाँ, ओवर पिच नहीं कर सकते ओमकार। इस मरतबा सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह ये सीधा छक्का। क्या कमाल के छक्के लगा रहे हैं ये चौथा छक्का है सर। हो, खूप. इकडे गोलंदाजाला आत्मपरीक्षण करावे लागेल. विश्वजितला रोखायचं कसं याच्यासाठीच्या प्लॅनिंग करावे लागणार आहेत. नाही तर धावफलक जर पाहिलं तर 80च्या पुढे जायला देखील कमी होणार नाहीये. त्यामुळे आता गोलंदाजाची जबाबदारी आहे. फलंदाज म्हणजे विश्वजितला आज बॉल नाही फुटबॉल दिसतोय, परंतु त्यांना रोखायचं असेल तर तुम्हाला ते करावंच लागेल. असा काही बॉल टाकावा लागेल तुम्हाला विश्वजितला रोखायचं आहे. आज विश्वजीत अलग ही मूड में, रौद्र रूप में दिखाई दे रहे हैं। आहा, ये देखिए इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर परफेक्ट वाइड यॉर्कर, बिल्कुल परख नहीं पाए थे। हालांकि अपना बल्ला तो चलाया मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। विकेट कीपर भी चक गए और बाई के रूप में 1 रन यहां पे प्राप्त होता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 1 रन पकड़े वाइड, हाँ अभी बाई का 70 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, इस मरतबा अच्छा स्ट्रोक जरूर था मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था और इसी वजह से मात्र 1 ही रन यहां पे मिलेगा। 71 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। जब से बल्लेबाजी करने के लिए विश्वजीत ठाकुर आए हैं, नूर पलट दिया है विश्वजीत ने। पहले ऐसा लग रहा था कि 60-62 तक ये रनों की संख्या हमें नजर आएगी, फिर लगा कि 70 के आसपास, मगर अब यहाँ पे 70 के पार जाते हुए दिखाई दे रहे हैं। 70 के पार भी 80 के आसपास या 80 के पार भी जा सकते हैं क्योंकि अभी भी 3 गेंदें आना बाकी है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है रजत और विश्वजीत ठाकुर ने। और इस बीच फिर से एक बार अच्छा स्ट्रोक जरूर है, वहां पे थोड़ा सा फंबल हुए और फायदा तो उठाने ही वाले थे। अच्छा थ्रो था मगर विकेट कीपर भी चक गए, सही अंदाज में गैदर नहीं कर पाए और उसका फायदा उठाते हुए जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे 3 रन मुकम्मल कर लिए हैं। क्या लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट। सर इसका मतलब सिर्फ छक्के लगाना नहीं, तो यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट कितनी इंपॉर्टेंट है, एक एक रन के लिए कितनी भूख है उनके अंदर, ये यहाँ पे झलकता हुआ। या मॅचचा फरक जर का 1 किंवा 2 धावांचा राहिला तर हा क्षण यात नक्कीच आठवणीत येऊ शकतो. परंतु पाहूयात, कारण बंटी बद्रिके, करण मडवी, त्याचबरोबर जर पाहिलं तर साईश आहेत आणि त्याचबरोबर श्रीवर्धनचा संघ देखील सुकृत मांजरेकर यांनी पुरस्कृत केला, तोही तेवढाच चांगला आहे. त्यामुळे अपेक्षा असणार आहे हाही संघ देखील तेवढी चांगली कामगिरी करेल. आणि दुसऱ्या बाजूला बासित सोंडे साहेब आणि त्याचबरोबर मौलाना भाई यांची टीम आहे आणि ही सुद्धा चांगलाच प्रयत्न करेल. धाव संख्या झाली आहे ती 73 झालेले आहेत. 74ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. योगेश पेनकर म्हणजे अफजल 11 महाडने 75चा पाठलाग याच मैदानात केलेला आहे. आता 74 करायच्यात. पाहूया काय होईल. आणि चला टॉस साठी यायचंय, यानंतरच्या महत्त्वाच्या मॅच साठी टॉस साठी यायचंय. बासित अमदान 11 मसळा आणि त्यांच्या विरोधात प्रणव 11 माणगाव. माणगाव मसळा 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतील. चला टॉस साठी या. एका बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश राठोड, अक्षय बोडरे आणि योगेश पवार देखील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या दिवशी खूप चांगला खेळ त्यांनी केला होता. हेलो
माणगाव मसळा. चला टॉस करण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. प्रणव 11 माणगाव आणि त्याचबरोबरने बासित आमदार 11 मसळा. चला टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला बंटी बद्रिके लोधिवली खालापूरचा खेळाडू आहे रायगडच्या, आणि दुसऱ्या बाजूला रायगडच्या उरण तालुक्यातील गावठाणचे खेळाडू पाहायला मिळतात करण मडवी, आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि एकाच अँगल मध्ये रायगड प्रीमियर लीगच्या 3 4 व्हीलर कार सुद्धा दिसत आहेत. मयूर वाघमारे, किरण पवार, बंटी बद्रिके, अगदी एका बाजूबाजूला 3 कार उभ्या आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या. बंटी बद्रिके आणि चला टॉस साठी यायचंय. मसळा माणगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण या ठिकाणी यायचंय. आणि बासित आमदार 11 मसळा आणि प्रणव 11 माणगाव. शोएब राजू या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस केला जाणार आहे.
करावे लागतील. जरी या ठिकाणी मोठी धावसंख्या आहे, तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 74 होती. म्हणावी तशी स्टार्ट नाही झाली, काही वाईट बॉल आले, परंतु इकडे एक महत्त्वाची विकेट जी होती बंटी यांची ती सुद्धा आलेली आहे. आणि आता यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. दोन खेळाडूंना बीट करत असताना बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिडिंग तिकडे पाहायला मिळाली आणि या धावसंख्या 2 ने पुढे जाते जाऊन पोहोचते ती 7 धावा धावफलकावर. सात धावा धावफलकावर आहेत. फटके खेळावे लागतील. साईश म्हात्रे उरणच्या जासई गावचा खेळाडू आहे, एक युवा टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका चांगला आहे, परंतु पाहूयात लांबी नाहीये आणि मयूर वाघमारेला विकेट टेकर गोलंदाज म्हटलं जातं आणि 2 विकेट तर घेतल्यात. हेलो, मयूर वाघमारे ने हालांकि बहुत सारे वाइड गेंदें तो डाली है सर, मगर इम्पोर्टेंट 2 विकेट जो उन्हें चाहिए थे वो निकाले हैं. जैसे आपने याद दिलाया कि बंटी बद्री के और करण मडवी कुछ भी कर सकते हैं, मगर यहाँ पे शायद साइश को भी चलता किया है. हालांकि करण मडवी अभी भी बाकी है, मगर 2 आइकॉन खिलाड़ी को उन्होंने आउट किया है. 2 आयकॉन खेळाडू जर पाहिलं तर या ठिकाणी माघारी परतलेले आहेत. नवीन बॅटर मैदानात जात आहेत. बॅटरचं नाव शुभम मांजरेकर, सुकृत मांजरेकर यांच्या मालकीचा संघ आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बाशितजी सोंडे आणि मुनावर तळवसकर म्हणजेच मौलानाबाई यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी दांडी 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 गुल. मयूर वाघमारेने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. यही खासियत होती है, व्यवसायिक खिलाड़ी है, वो जानते हैं कि किस तरह से वापसी करनी है. हालांकि लास्ट मैच में हमने देखा था कि पहला ओवर बहुत ही महंगा घटा था, उसके बावजूद उनके कैप्टन को उनके ऊपर पूरा भरोसा था और इस मैच में भी पहला ओवर उनके हाथों में उन्होंने सौंपा. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था और उनके कहने पर और उनके विश्वास पर खरे उतरते हुए यहाँ पे मयूर वाघमारे पहले ही ओवर में 3 बल्लेबाजों को अब तक चलता किया है. विजय पवार, दोन्ही आयकॉन अजूनही आता ही मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु मयूरने प्रतिस्पर्धी टीमला बॅकफुटला पाठवले. पहिली ओव्हर सुरू आहे. वाईड मोठ्या संख्येने आले, परंतु विकेट सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि 3 विकेट माघारी परतवलेले आहेत. 7 धावा धावफलकावर. लक्ष अजूनही मोठंच आहे, प्रयत्न करावे लागतील. करण मडवीला देखील आम्ही धुमाकूळ घालताना पाहिलंय, आज त्यांनाही प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. यानंतर आणखीन एक मोठा सामना आपल्या भेटीला येणार आहे, कारण प्रणव 11 माणगाव पहिल्या दिवशी जबरदस्त कामगिरी करत असताना 2 मॅच जिंकले होते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये पासित हमदान 11 मसळा हा देखील एक जबरदस्त संघ इकडे पाहायला मिळेल. कमी गतीचा बॉल, थोडीशी उंची दिली होती जास्त, कव्हर्सला खेळले आणि एक अफलातून फटका विजय पवार यांच्या बॅटमधून. षटकार. पहली गेंद थी और जो सवाल डाला था मयूर वाघमारे ने उस सवाल का जवाब दिया है. स्लोवर 1 गेंद थी, उन्होंने सोचा कि बल्लेबाज को चकमा दे सकते हैं. अभी अभी बल्लेबाज आए हैं, सेट नहीं हुए हैं, उनकी आंखें जमने में के लिए और थोड़ा सा वक्त जा सकता है, मगर बल्लेबाज विजय पूरी तरीके से डगआउट से तैयार होके आए थे. स्लोवर 1 को परख लिया और बहुत ही अच्छे फुटवर्क के साथ उस गेंद को बल्ले के बीचों बीच टकराने दिया और खेल दिया है डीप कवर सीमा रेखा के बाहर 6 रन. प्रयत्न करावे लागणार आहेत याही ठिकाणी. मॅच संपलेली नाहीये. विश्वजीत ठाकूर आजचा दिवस जर पाहिलं तर षटकाराचे राजा आतापर्यंत ठरलेत, कारण 2 मॅच मिळून त्यांनी जर पाहिलं तर षटकार खेळले गेलेले आहेत ते तब्बल 10, बरोबर ना, 10 6 खेळलेले आहेत 2 मॅच मध्ये आणि बॉलिंग मध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे, परंतु उत्तर त्याचं करण मडवी देतील, कारण दोघेही जर पाहिलं तर उरणचेच खेळाडू आहेत, एकाच परिसरातील आहेत, एक गावठाणचे आहेत आणि एक दिगोडे गावचे आहेत. आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. एक वेगळीच मजा असते इकडे आयकॉनचं क्रिकेट खेळण्याची, किंवा प्लेयर सुद्धा चर्चा करतात, अरे मी बोर्लीला 2 वेळा आयकॉन म्हणून गेलो, 3 वेळा आयकॉन म्हणून गेलो, एकदा फायनल मारली, बऱ्याच वेळा पहिल्यांदाच हारलो, एकदा सेमीला पोहोचलो होतो. हा एक डाटा असतो प्लेयर लोकांकडे सुद्धा. वेगवान बॉल, पहिलाच
परंतु तिकडे पंच हात फैलावताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. सादिक राजापूरकर सर, योगायोग पहा, सादिक राजापूरकर सर अंपायरिंग करतायत आणि एक कालखंड आहे बोर्लीची स्पर्धा जिंकून सुद्धा गेलेले आहेत ते ही रॉयल फेस्टिवल, आणि आज पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आणि अगदी गुजरातला जाऊन देखील किंवा मध्य प्रदेशात जाऊन देखील पंचांची कामगिरी त्यांनी केली आहे. आणि मुन्ना पठाण सारखे यांच्यासारखे देखील दिग्गज पंच खेळाडू इकडे पाहायला मिळतात. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. सुमित देशमुख हे देखील चांगली कामगिरी करतायत. म्हणजे या तिन्ही पंचांनी चांगलं क्रिकेट खेळलंय आणि मग पंचांची भूमिका करतायत. आणि मी तर आवर्जून सांगेल, ज्यांनी क्रिकेट खेळलंय त्यांनी पंचही व्हावं, त्यांनी कॉमेंट्रीमध्ये यावं, त्यांनी स्कोरिंग करावं, त्यांनी स्पोर्ट्स शॉप टाकलं तरी चालेल, त्यांनी बॅट विकल्या तरी चालेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या तरी चालतील, कारण क्रिकेटसाठी तेवढी वर्ष खर्च केलेले आहेत. इकडे जर पाहिलं तर बॉल अडवण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न निष्फळ ठरताना पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या पुढे. कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 16 रन 16। बल्लेबाजी करने वाली टीम सर यहाँ पे पिछड़ती हुई दिखाई दे रही है और गेंदबाज प्रोफेशनल है। यहाँ पे आपको साफ झलक रहा है, मुझे यहाँ से साफ दिखाई दे रहा है कि गेंदबाजों की मानसिकता क्या है। गेंदबाज यहाँ पे बल्लेबाज से बहुत दूर गेंद रखने की कोशिश कर रहे हैं। अगर गेंद वाइड जाती है तो चलेगा, 1 वाइड, 2 वाइड, 3 वाइड, 4 वाइड चलेंगे, मगर यहाँ पे किसी भी हालत में उनके स्लॉट में गेंद देना नहीं चाहते हैं और यही यहाँ पे दिखता हुआ। विश्वजीतचा वेग, त्याच्यावर प्रहार केलाय या ठिकाणी विजय. आणखीन एक फटका त्यांच्या बॅटमधून आलाय जो जाईल सीमारेषा पार. षटकार. यहाँ पे जिसकी मैं बात कर रहा था उसके बरअक्स नजर आया। उन्होंने यॉर्क करने की कोशिश की मगर फुल टॉस कर गए और फुल टॉस का फायदा उठाया। मगर ये फुल टॉस खेलना इतना आसान नहीं होता, बहुत आसान दिखाई देता है फुल टॉस को पिक करना और उसी के साथ मिडिल ऑफ द बैट करना और परफेक्ट टाइमिंग को, ये सारी चीजें एक ही सेकंड में आपको निभानी पड़ती है। विजय की मैं यहाँ पे जरूर तारीफ करूंगा, सीधा खेला था बॉलर के सर के ऊपर से 6 रन के लिए। येणाऱ्या कालावधीमध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा या परिसरामध्ये असणार आहे और वसीम दरोगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. रॉयल फेस्टिवल 25व पर्व स्वागत असणार आहे आणि विश्वजीतचा पलटवार या ठिकाणी पाहायला मिळाला. विजयला माघारी परतावं लागेल आणि आणखीन एक विकेट. वसीमजी दरोगे साहेब या रॉयल फेस्टिवलच्या 25व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक 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 स्वागत. इस मतलब देखा कि लेन गेंद थी, मगर जो खासियत है मोटिया की आप सभी जानते हैं कि आउट स्विंगर बहुत ही बढ़िया तरीके से करते हैं, लेग कट शानदार तरीके से करते हैं। ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर ललचाया, ओवर पिच गेंद जरूर थी मगर उसके बाद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलने में कामयाब रहे और सीधे बल्ले से खेलने की कोशिश विजय की थी, मगर गेंद ने बल्ले का सीधा लेते हुए सीधा विकेट कीपर के हाथों में, यानी जिस तरह से प्लान उन्होंने सजाया था उससे एग्जीक्यूट भी किया है। विजय बैक टू द पैवेलियन। साईगावला देखील स्पर्धा आहे. NSC साईगाव क्रिकेट टुर्नामेंट 50 आणि 25 पारितोषिक आहे आणि 20, 21, 22 जानेवारीला ही साईगावची स्पर्धा सुद्धा आहे, याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्या. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. विश्वजीत वेगावर स्वार आहे. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूचं महत्त्व मात्र काहीतरी वेगळंच आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घेणं असू देत, शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवरील मॅन ऑफ द सिरीज असू देत, त्याचबरोबर जर पाहिलं तर दिल्लीला जाऊन किंवा कलकत्त्याला जाऊन किंवा इतर राज्यांमध्ये जाऊन देखील चांगली कामगिरी करणं असू देत किंवा इंग्लंडला जाणं असू देत, या उपलब्धता आहेत विश्वजीतच्या. यावेळेला मात्र दिशा दिली कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि या कितीही उपलब्धता लागल्या तरी त्यांच्या पुढे मिस्टर JPL ही उपलब्धता खूप बरंच काही सांगून जाते. सही कहा आपने, क्योंकि एक्सपीरियंस उनके पास है, उनके पास कला है, उनके पास हुनर है और इसी वजह से हर मैदान पर बड़ी बड़ी टूर्नामेंट में खेलते हुए दिखाई देते हैं, उन्हें दावत दी जाती है। जी हाँ, इस मरतबा गेंद को फिर से एक बार कट कर दिया, कटर का इस्तेमाल मिडिल और ऑफ स्टंप के बीचों बीच गेंद ने टप्पा खाने के बाद तकरीबन 1 फुट गेंद बाहर की तरफ निकालने में कामयाब रहे थे। अपनी उंगलियां किस तरह से फेरनी है, किस तरह से गेंद को कंट्रोल करना है,
नई गेंद किस तरह से इस्तेमाल करनी है, पुराने गेंद के ऊपर क्या करना है, ये सारी चीजें इस खिलाड़ी के जानकारी में है। रॉयल फेस्टिवलचं आपण 25वा पर्व पाहतोय आणि प्रचंड घमासान, प्रचंड गर्दी ही प्रेक्षकांची. एक महत्वाचा सामना सुरू आहे. लक्षापासून थोडीशी टीम दूर चालली आहे कारण विश्वजीतचं षटक चांगलं आलं. धावसंख्या झाली आहे तिकडे या ठिकाणी 24. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता, परंतु पाहिलं त्या मैदानात सुद्धा 12 बॉलमध्ये 50. पाहूया काय होईल तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. आणि करण मडवी यांना मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. समोर माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव यांना आपण पाहतोय, तर करण मडवी यांना बॅटिंगसाठी पाहतोय. यानंतर देखील एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, माणगाव विरुद्ध मसळा. आणि चालू सामन्यातील विजेता देखील जर पाहिलं तर या ठिकाणी त्याच्यानंतरच्या सामन्यामध्ये उमर 11 आरावी बरोबर देखील खेळणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यावी. 12:50 आणि पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल. आज मानगांव के सभी खिलाड़ियों ने काफी प्रभावित किया है, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो पूरी तरीके से डोमिनेट किया है, बिल्कुल सर ऊपर निकालने का वक्त नहीं मिला. स्पेशली शुभम जाधव, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो, यहाँ पे भी देखिए पहले ओवर में आए, पहली गेंद का सामना कर रहे थे और करण मडवी जैसे बल्लेबाज उनके सामने थे, उसके बावजूद खंबा उखाड़ दिया है और विकेट अपने नाम किया है. बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो. मॅच मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी जी उत्कंठा होती ती थोडीशी कमी झाली आहे कारण महत्त्वाच्या विकेट इकडे आलेल्या आहेत. प्रत्येक संघ मालक विशेष मेहनत करत असतो, या स्पर्धेसाठी आपली टीम बनवत असतो. या परिसरातील ज्या काही महत्त्वाच्या स्पर्धा होतात तिकडे IPL फॉर्मॅट असतो आणि IPL नंतर या परिसरातील क्रिकेटला देखील एक वेगळी जळाळी प्राप्त झाली. त्या अगोदर नॉकआउट मॅच आणि प्रोफेशनल टीम यायच्या, त्यानंतर जर पाहिलं तर आयकॉन देखील येऊ लागलेत. परंतु त्याही दिवसाची आम्ही वाट पाहतोय की एखादी प्रोफेशनल स्पर्धा व्हावी या परिसरामध्ये. आणि सगळ्याच्या सगळे व्यावसायिक संघ जे ऑल इंडियाचे खेळतायत ना, श्रीवर्धन मध्ये पाहायला आवडेल. परंतु अफजलभाई तुम्ही सगळ्यांनी मनावर घ्यावं लागेल आणि एखादी प्रोफेशनल टुर्नामेंट श्रीवर्धन मध्ये झाली तर प्रेक्षकांची अलोट गर्दी इकडे झाल्याशिवाय राहणार नाही. जी हाँ, ये हो सकती है क्योंकि यहाँ पे हमें वो पैशन देखने को मिलता है, उसी के साथ साथ इमोशंस देखने को मिलते हैं, क्रिकेट के प्रति लगाव और लगन भी देखने को मिलती है. ये मैच थोड़ा सा नीरस होता हुआ यहाँ पे बल्लेबाजों को कुछ पहा मॅचचा रिझल्ट काही लागू देत, स्वतःला सिद्ध करायचंय. जाता जाता 1-2 मोठे फटके मारूनच जायचेत, नाही काही तर तो स्टेटस साठी एखादा सिक्सर तर आलाच पाहिजे. पहा आपल्या या आठवणी असतात, आपण एखादी मोठी स्पर्धा खेळतोय, मोठ्या खेळाडू विरुद्ध खेळतोय आणि त्याला जर षटकार मारला तर का नाही रील्स बनणार. आता रील्सचा जमाना आहे, परंतु पूर्वी रील्स नव्हत्या. 6 बॉल 6 सिक्सचे रेकॉर्ड नव्हते. या वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु पाठीमागे जाईल. आणि आणखीन एक चांगला चेंडू. शुभम मात्र मॅच एकतर्फी झुकवताना पाहायला मिळत आहेत. विश्वजीत ठाकूरने याही मॅच मध्ये चांगली कामगिरी केली, परंतु रजत मुंडे हे सुद्धा की फॅक्टर राहिले. टप्प्याचा बॉल, यस, एखाद्या फटक्याची गरज होती आणि तो तर मात्र या ठिकाणी मारलाय, फक्त जातोय पाठीमागच्या बाजूला 4 धावांसाठी. 4 धावा मात्र तिकडे मिळतील आणि धावसंख्या 4 ने पुढे जातील. या स्पर्धेची ओळख आहे, आठवण आहे म्हणून मात्र नक्कीच आम्ही सुद्धा काही आठवणी इकडनं घेऊन चाललोय 25व्या वर्षाच्या. आम्ही सगळे आमचे कॉमेंट्री असेल, अंपायरचं पॅनल असेल, आयोजक असेल, या स्पर्धेच्या या सगळ्यांबरोबर काही छबी टिपलेल्या आहेत, त्या लक्षात राहतील. या स्पर्धेत यावर्षी खूप सारं काही पाहायला मिळाले आतापर्यंत तरी. टप्प्याचा बॉल हुक केलाय, पुन्हा एकदा बॉल सीमारेषेकडे निघालाय. आणखीन एक चांगला फटका, याही वेळेला 4, याही वेळेला चौकार प्रभावित करतायत साई. आणि बॅक टू बॅक 2 चौकारांची धावसंख्या पुढे गेली, ती म्हणजे 32 धावा धावफलकावर. 42, 6 बॉल आणि 42 साईने प्रभावित केलंय. 2 चौकार खेळून अजूनही 6 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. पुढल्या दोन्ही टीम आपण रेडी व्हायचंय, कारण जशी ही मॅच संपेल लगेच मैदानात जायचंय. शेवटचा दिवस आहे. मॅच नंबर 4 आहे नाही,
पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा ज्यांनी मागील मॅच मध्ये मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी केली होती, सूरज टेंबे येताना पाहायला मिळतात. चला पुढच्या टीमला विनंती असणार आहे, आपण तयारी करायची आहे मैदानाच्या दिशेने येण्याची. यावेळेला देखील फटका चांगला आलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. थोडीशी अडथळ्याची शर्यत आहे, परंतु तिकडे एका धावेवर समाधान मानावं लागेल. मॅच संपली आता, परंतु तरी देखील साईला आपली छाप सोडावी लागणार. जसे 2 चौकार मारले, आणखीन काही या ठिकाणी करता येईल का ते पाहावं लागेल. मुंबईमधून, दुबईमधून, भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि अगदी आखाती देशांमधून देखील ही स्पर्धा मात्र क्रिकेट प्रेमी पाहत आहेत. विशेष म्हणजे या परिसरातील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येमध्ये आखाती देशांमध्ये आहेत. तिकडनं सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. या वेळेला मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत, कळवत आहेत हा व्हाईट बॉल आहे, समीकरण बदलत आहे. रॉयल फेस्टिवलचं हे 25वं वर्ष, अशाच प्रकारे स्पर्धा पुढे जाऊ दे. 30वं वर्ष, 40वं वर्ष, 50वं वर्ष देखील पार पडू दे. यावेळेला बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागला होता, टायमिंग नाही करू शकले साई, आणि अगदी आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. या मॅच मध्ये सुद्धा रजत मुंडे, विश्वजीत ठाकूर हा फॅक्टर कामाला आला, आणि त्यामुळे जर पाहिलं तर दुसऱ्या डावामध्ये जो दबाव होता त्या दबावाला बळी पडले बॅटर, आणि एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल होताना पाहिलं मिळते आपल्याला या ठिकाणी बासित अय्यान 11 माणगाव. हा दुसरा माईक देखील या ठिकाणी द्यायचं कृपया. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल थोडासा वळतोय. आता मात्र प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे, सेमीफायनल कुणामध्ये होणार, क्वार्टर फायनल कुणामध्ये होणार आहे, याच्या प्रेक्षकांमध्ये चर्चा कधी सुरू झालेल्या आहेत, आणि आताच म्हणतात मजा आएगा वो मॅच में. आणि खरोखर एक वेगळं वातावरण इकडे पाहायला मिळतं. वा, कमी गतीचा बॉल, त्याच्यावर प्रहार केलाय, आणि 4 धावा देखील वसूल केलेल्या आहेत. प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आनंदच घ्यायचा असतो क्रिकेटचा. कोण आयकॉन आहेत, कोणत्या मालकाची. काही खेळाडूंचे प्रेक्षकांचे खेळाडू फेवरेट असतात, काही प्रेक्षकांचे मालक सुद्धा फेवरेट असतात. आपल्या मित्राची टीम आहे ना, चला त्याला सपोर्ट करायला जाऊयात, त्यासाठी सुद्धा खूप सारी लोक येतात. अफजल भाई बरोबर आहे ना? आणि या मॅचला मात्र या ठिकाणी फिनिश केलंय. ही मॅच बासित अय्यान 11 माणगाव संघाने एक मोठा विजय साकार होताना पाहायला मिळतोय. विजय संघाचं अभिनंदन. तर सुकृजी मांजरेकर साहेब, आपल्याला देखील पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बाशीजी सोंडे साहेब आणि मौलाना साहेब